आजच्या काळात नोकरी मिळवणं म्हणजे मोठं आव्हान बनलं आहे. एका जागेसाठी हजारो नव्हे तर 10,000हून अधिक तरुण स्पर्धा करताना दिसतात. तरीही आपली एक जागा फिक्स आहे हा आत्मविश्वास ठेवून मेहनत करणं खूप महत्त्वाचं. जिद्द, सातत्य आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच आपल्या पायाशी येतं. याच जिद्दीचं सुंदर उदाहरण म्हणजे शिवनगरी जळगाव सापकाळ या गावातील अनेक मुलं दरवर्षी सरकारी नोकरीत निवड होतात. ही गावासाठी अभिमानाची गोष्ट. विशेष म्हणजे राजेंद्र साळवे यांच्या मुलाचं मर्चंट नेव्हीमध्ये झालेलं सिलेक्शन हे पण खूप मोठं यश मानलं जातं. अशा यशकथामुळे गावातील इतर तरुणांनी नवीन प्रेरणा मिळते आणि तेही आपल्या स्वप्नासाठी अनेक मेहनत करायला तयार होतात. गावातील प्रत्येक यशस्वी मुलाचा एकच संदेश दिला जातो, तुम्ही कितीही मोठं झाला, कितीही उंची गाठली तरी आपल्या गावाला कधीही विसरू नका, कारण हीच माती आपल्याला घडवते आणि आपल्याला ओळख देते. गावातील कार्यक्रमामध्ये लग्न असो, स्वागत समारंभ असो किंवा कोणताही कार्यक्रम, जीएस सरांशिवाय त्या कार्यक्रमाची मजाच येत नाही. गावातील कोणताही मुलगा नोकरीला लागला की त्याचं सर्वप्रथम स्वागत करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. शिक्षक वृत्तीतून सेवानिवृत्त झालेले सारंगधर काका त्यांच्या आयुष्यभराच्या शिक्षण सेवेबद्दल गावाने त्यांचं स्वागत केलं. शेवटी शिवनगरी जळगाव सापकाळ हे फक्त एक गाव नाही तर मेहनत, एकता आणि अभिमानाचं प्रतीक आहे. इथली प्रत्येक यशगाथा ही नवीन प्रेरणा देणारी आहे. अभिनंदन आणि दोघांनाही पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. बघा, आपल्या गावातले बरेच तरुण आपण बघतोय की मागच्या 3-4 वर्षामध्ये पुढील प्रवास अमृताबाई गाव आणि त्याला सुद्धा पदोन्नती मिळो हीच गावातर्फे सदिच्छा. खूप अभिनंदन.